अनमोड मार्गावरील बनवण्यात येणारा फक्त 6 मीटर ब्रिजला विविध ट्रक युनियनने येऊन केला विरोध। अनमोड मार्गावरील जळकट्टी कॅसललॉक नजीक 71 नंबर ब्रिज बांधण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरने अनमोड मार्ग 3 महिन्यासाठी बंदचा प्रस्ताव एनएच अधिकाऱ्यांकडे पाठवला होता। त्यामुळे रस्ता बंद न करता ब्रिज कोणत्या प्रकारे बनवता येईल या संदर्भात पाहणी करण्यासाठी एनएच अधिकारी, फॉरेस्ट विभाग, पोलीस विभाग तसेच गोवा व कर्नाटक राज्यातील बेळगाव, खानापूर, हुबळी आदी भागातील ट्रक युनियनचे पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आले। तर पाहणीच्या दरम्यान फक्त 6 मीटर ब्रिज बनल्यास एकाच वेळी 2 अवजड वाहने सदर ब्रिजवरून जाणे शक्यच नसल्याने एकतर सदर ब्रिजची रुंदी 10 मीटर करा, अन्यथा या ठिकाणी अनावश्यक उभारण्यात येणारा हा ब्रिज कॅन्सल करण्याची मागणी जमलेल्या गोवा तसेच कर्नाटकातील ट्रक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केली। तर अनमोड मार्गावर एनएच विभागाची 10 मीटरची जागा आहे, पण अनमोड मार्गाचे काम हाती घेतल्यावर पर्यावरण प्रेमींनी वाईल्ड लाईफ भागात झाडाची तोड होणार म्हणून कोर्टमध्ये केस घातल्यावर एकदाचा हा रोड होऊ देत म्हणून कोर्टमध्ये आपण वाईल्ड लाईफ एरियामध्ये 7 मीटर मध्ये पुढचा कोणताही विचार न करता एग्रीमेंट साइन केले व त्यावेळी या ठिकाणी होणारा ब्रिजचा विचार केला नाही। परंतु एनएच विभागाने केलेल्या चुकीचा फटका ब्रिज पूर्ण झाल्यावर त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना का असा सवाल करण्यात आला आहे। समर्थ वार्ताच्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। पर उधर घाट सेक्शन में कैसा साइड को जगह तो है ना, ब्रिज में 6 मीटर में कैसा जाने वाला है गाड़ी? एट अ टाइम 2 गाड़ी बड़ा गाड़ी आया तो थोड़ा प्रॉब्लम है। ट्रैफिक जाम सॉल्व कर लैंड का इश्यू था, इसलिए उतना ही जगह नहीं सर, अभी सर ने बोला कि लैंड का इश्यू, तभी आप एग्रीमेंट करते थे, उनको बोला इतना मीटर में करके देते बोल के एनएच वाले बोले सर बराबर। ये क्या बोल रहे हैं? तभी चाह ना आपको हमारे को इतना जगह चाहिए बोल के तभी एग्रीमेंट में किया तो होता था ना। अभी फॉरेस्ट का फॉल्ट बोल रहे हैं ना, पर फॉरेस्ट का फॉल्ट नहीं है। तभी आप लिख के देने का था उनको कि हमारे को इतना जगह में काम करना चाहिए, तो हम तभी वो परमिशन देते थे। अभी इतना जगह नेशनल हाईवे हुआ है ಬಟ್ ಅದ ಫಾರೆಸ್ಟ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇಟ್ಟದ, ಬಾಕಿ ಜಾಗ ಎಲ್ಲ ಕಡೆ ವೈಲ್ಡ್ ಲೈಫ್ ದಲ್ಲಿ ನ್ಯಾಷನಲ್ ಹೈವೇ ಆಗಿದೆ, ಅಲ್ಲಿ 7 ಮೀಟರ್ ದಲ್ಲಿ ಆಗಲಿಲ್ಲ, ಬರೀ ಇಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಯಾಕೆ 7 ಮೀಟರ್ ದಲ್ಲಿ? ಬಾಕಿ ಜಾಗನೂ ಆಗಿದೆ ಸರ್, ನಿಮ್ದು ನ್ಯಾಷನಲ್ ಹೈವೇ ರೋಡ್ ಆಗಿದೆ ಸರ್ ಕರೆಕ್ಟ್, ಅಲ್ಲಿ 7 ಮೀಟರ್ ದಲ್ಲಿ ಆಗಿದೆ ಸರ್। ಬಟ್ ಅವಾಗ ನೀವು ಯಾಕೆ ಪರ್ಮಿಷನ್ ತಗೊಳ್ಳಿಲ್ಲ ಸರ್? ಕಿ ನಮ್ಗೆ ಇಷ್ಟು ಡೋಡ್ ಬೇಕಾ, ಇದರಲ್ಲಿ ಆಗೋದಿಲ್ಲ। ಆಮೇಲೆ ನಮ್ದ ಇದು ಯಾವ್ದು ನಮ್ಮ ಇದೇನು ಹಸರದ ಘಾಟ್ ಇದೆಯಲ್ಲ ಅದು ಐತಿ। ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಬರೇ ಫಾರೆಸ್ಟ್ ಅವರು ರೋಡ್ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಬಟ್ ಇವ್ರದನ್ನು ತಪ್ಪಾಗಿದೆ ಸರ್ ಇದರಲ್ಲಿ ಕರೆಕ್ಟ್ ಅಲ್ಲ? ಸಣ್ಣ ರೋಡ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಆ ಟೈಮ್ಗೆ ಇವ್ರು ಹೇಳಿದ್ರೆ ಆ ಕಡೆ ಸಕಲೇಶ್ಪುರ ಘಾಟ್ ಅದೆಲ್ಲ, ಸಕಲೇಶ್ಪುರ ಘಾಟ್ ಎಲ್ಲ ಬಹಳ ದೊಡ್ಡದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಮತ್ತೆ ಸರ್ ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಸರ್ ಇವ್ರದ್ದು 12 ಮೀಟರ್ ಇದೆ, ಅವ್ರದ್ದು ಕಡಿಮೆ ಇಲ್ಲ, 12 ಮೀಟರ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಪ್ಯಾಚ್ 12 ಮೀಟರ್ ಇದೆ, ಬಟ್ ನಾವು ವರ್ಕ್ ಮಾಡೋದು 7 ಮೀಟರ್ ಅಂತ ಬರೆದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅದ ಸಲುವಾಗಿ ಇವ್ರು ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ, ಬಟ್ ಇವ್ರು ಮೊದ್ಲು ಯಾರಿತ್ತು ಅವ್ರು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಇದು ಫೇಲ್ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಮಾಡೋರು ನೀವು, ನನ್ಗೆ ಹಂಗ ಅನಿಸ್ತದೆ। ಮತ್ತೆ ಆ ಟೈಮ್ಗೆ ಮತ್ತೆ 3 ತಿಂಗಳಿಲ್ಲ, ಆ ಟೈಮ್ಗೆ 1 ವರ್ಷ ಬಂದ್ ಮಾಡೋದು, ಮತ್ತೆ ಅದ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ಮತ್ತೆ ಇಂಪೋರ್ಟ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಆಗೋದೇ ಗೋವಾಲಿಂದ। ಇವಾಗ ಗೋವಾ ಅಂತ ಬಿಸ್ನೆಸ್ಗೆ ನೀವು ದಾರಿ ಮಾಡ್ಕೊಡ್ರಿ, ನಮ್ಮ ಹೊಸಪೇಟೆಯಿಂದ ಮೈನ್ಸ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ನೋಡ್ರಿ, ಇವಾಗ ಮೈನ್ಸ್ ಚಾಲು ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೂ 4 ಲೈನ್ ಮಾಡಿ ಇಟ್ಬಿಟ್ರು। ಇವಾಗ ಏನು ಕಾರವಾರ ರೋಡ್ ಒಂದು ಮಾಡ್ಬೇಕು, ಅದು ಏನು ಕ್ಲಿಯರೆನ್ಸ್ ಬರ್ತಾ ಇದೆ 4 ಲೈನಿಗೆ, ಅದು ಏನಾದ್ರು ಕ್ಲಿಯರೆನ್ಸ್ ಬಂತಂದ್ರೆ ಅದು ಫುಲ್ ವರ್ಕ್ ಆಗ್ತೈತೆ, ಅಲ್ಲಿಗಿಂತ ಬಿಸ್ನೆಸ್ ಇಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತದೆ ಸರ್।